जालना तालुक्यातील दरेगाव शिवारातील वनविभागाच्या जंगल परिसरात कैलास दत्तू पवार वय वर्ष 45 राहणार इंदेवाडी पाण्याच्या टाकीजवळ जालना यांचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती जालना शहरात पसरताच तालुका पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून वातावरण तणावपूर्ण झाले होते। मृतक कैलास पवार हे 17 तारखेपासून घराबाहेर गेले होते आणि ते परतले नव्हते। यापूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप त्यांच्या मुलीने माध्यमांशी बोलताना केला आहे। दरम्यान दिनांक 19 एप्रिल रोजी दरेगाव शिवारातील वनविभागाच्या जंगल परिसरात एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। तेथे एक गाडी आढळून आली असून तिच्या नंबर प्लेटवरून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली। हा मृतदेह कैलास दत्तू पवार यांचाच असल्याची पुष्टी पोलीस निरीक्षक संतोष सावळे यांनी दिली। पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आला होता। या प्रकरणात तालुका पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे। दरम्यान या घटनेची सीआयडी मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली असून या प्रकरणात 4 ते 5 जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। या खुनाचा शोध घेण्यासाठी डीबी टीम मधील पोलीस कर्मचारी वसंत धस, सचिन आर्य, विशाल काळे तसेच मदन गायकवाड, BR गाढेकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ शोध घेऊन एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास तालुका पोलिसांकडून सुरू असून लवकरच संपूर्ण सत्य समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। दरेगाव जवळील जे वन विभागाचं जे जंगल आहे तिथे एक सुरुवातीला आम्हाला एक अनोळखी व्यक्ती म्हणून एक बॉडी मिळाल्याची माहिती मिळाली। आम्ही तिथे गेलो। तिथे बॉडीच्या शेजारी एक गाडी होती उभी केलेली। त्या गाडीवरून आम्हाला त्या व्यक्तीचं नाव कळालेलं आहे। त्या व्यक्तीचं नाव आहे कैलास दत्तू पवार। तर हे जे आहेत याच्यामध्ये आम्ही घटनास्थळ केलेलं आहे आणि त्याच्या मुलीच्या फिर्यादीवरून आम्ही गुन्हा दाखल करीत आहोत। पप्पा 17 तारखेपासून मिसिंग होते, त्यानंतर आज त्यांचा फोन झाल्याचं ऐकण्यात येतंय। काय नेमकी घटना काय घडली आहे, कधीपासून ते बाहेर गेलेले होते? माझे पप्पा दुपारी 17 तारखेला नाही का 2-2:30च्या दरम्यान बाहेर गेले होते। आम्हाला सर्व जणांना चांगलं बोलून गेले होते। विकी नावाचा मुलगा आहे, शुभम, ती ममता, साक्षी, समाधान एवढ्या जणी संशय आरोपी त्यांच्या बहिणी हे सर्व जणांना माझ्या पप्पाला मारून दरेगाव ते फॉरेस्ट मध्ये टाकलं। आणि हे 15 वर्ष म्हणजे त्याचं काय प्रकरण होतं माहित नाही आम्हाला, पण ती शुभमनं माझ्या पप्पाला धमक्या दिल्या होत्या। शुभमनं विकीनं या सर्व जणांना माझ्या पप्पाला मारून टाकलं। आम्ही इथं तालुका पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि त्या आरोपींना त्यांनी मदत सिक्युरिटी सोबत ठेवलेले आणि आमच्या सर्व नातेवाईकाला माझ्या मम्मीला आम्हाला गेट लावलंय त्यांनी, आम्हाला मध्ये सुद्धा येऊ देत नाहीये। बाहेर त्यांनी आमची तक्रार सुद्धा घ्यायले नाही, त्या आरोपीच्या सगळ्यांचे नाव सुद्धा घ्यायले नाही। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे तोपर्यंत आम्ही बॉडीला हात सुद्धा लावणार नाही, नाहीतर आम्ही सर्वजण घरचे सुसाईड करून घेऊ। आमचे वडील नाही तर आमचं काहीच काम जगून काही कामाचं नाही। माझे वडील आम्हाला चांगलं बोलून गेले, सर्वांना चांगलं बोलून गेले। त्यांनी माझ्या वडिलांसोबत काय केलं आणि पोलिस कशासाठी असते? जनतेला न्याय देण्यासाठी असते पोलिस, आणि आम्हाला का न्याय द्यायला नाही? ज्यांचा नवरा मरतो, ज्यांचा बाप मरतो त्यांना कळतं त्यांच्यावर बित्त काय असतं काय नाही। गेट लावून घेतलं, माझ्या आईला बाहेर टाकलं, माझ्या भावांना बाहेर टाकलं त्यांनी आणि आरोपींना सिक्युरिटी ठेवून त्या रूम मध्ये बसवलंय। का? माझा बाप मेला आज, तुमचा बाप मेला असतं तेव्हा मग माझ्या बापाला जरी न्याय भेटला नाही ना, माझ्या बापाच्या बॉडी सुद्धा आम्ही हात लावणार नाही। ते 5च्या 5 साईचे साई आरोपी आम्हाला धरून पाहिजे। तुमच्याकडून नसन होत तर माझे भाऊ 2 बरोबर करते, हाय माझ्या पाठीशी माझे भाऊ। तुम्ही काहीच करायची गरज नाही। तुम्हाला नसन होत तर आम्हाला सांगून द्या। तुम्हाला जरी होत असेल तुम्ही तुमच्या नुसार कारवाई करा। आमच्या घरचे काहीच बोलणार नाही, तुमच्या कारवाईच्या मदत सुद्धा आमच्या घरचे येणार नाही। या आरोपींना असंच बाहेर ठेवलं तर ते दुसऱ्यांना पण नुकसान पोहोचू शकतात, म्हणून यांना पटकन अटक करा। तोपर्यंत आम्ही आमच्या बॉडीला हात लावणार नाही। माझ्या वडिलांचं अजून आम्ही तोंड सुद्धा बघितलेलं नाहीये। सकाळपासून 3 दिवसापासून माझे वडील आम्ही बघितलेलं नाहीये। माझ्या वडिलाला पटकन न्याय द्या, नाही तर मग आम्ही जे करायचं ते करू। आम्ही बरोबर यांना सांगा आमची कंप्लेंट घ्या म्हणून, आणि आमच्या वडिलांचं नाही का अंतिम संस्कार आम्हाला करायचंय आणि ते आरोपी धरल्याशिवाय आम्ही अंतिम संस्कार करणार नाही। यांना बोलून नेलं होतं का, कसं नेलं? यांना नाही का 16 तारखेला नाही का त्या 2 जणांनी, विकी नावाच्या मुलानं, ती साक्षी का तिचा प्रियसी येतो मुलगा तो, आणि ते शुभम नावाचा मुलगा, त्यांनी नाही का ते प्लॉटवर गोकुलधामवर त्यांचं घर बांधणं चालू, तिथं धमकी दिली होती। माझे वडील आम्हाला सांगितले पण आमच्या वडिलांना आम्ही कुठंच जाऊ दिलं नाही। 17 तारखेला माझे वडील दुपारी 2 वाजता आम्हाला बोलले, माझ्या मम्मीला बोलले आम्ही जाऊन येतो म्हणे लगेच, तरी माझे वडील 17 तारखेला गोडीनं बोलून गेले। माझे वडील आज सुद्धा परत आले नाही। माझ्या वडिलांना त्यांनी मारून टाकलं। हे सर्व जणांचे नाव सांगितले की मी त्या सर्व जणांना जेल झाली पाहिजे, आणि तुमच्याकडून नसेल होत तर आम्हाला सांगून द्या।
तुम्ही जरी करत असेल तर तुमच्या कोणत्याच गोष्टीत आम्ही मदत येणार नाही. तुम्ही करून घ्या, नाही तर आम्ही सुसाईड करू. मग आमचं काहीच फायदा नाही. जगून माझे वडील गेले, आम्हाला कोणाचा सहारा नाहीये. माझ्या वडिलांना मारून फेकलं फॉरेस्टला. धमकी किती दिवस झाले? माझ्या वडिलांना 16 तारखेला धमकी दिली. धमकी अशी दिली त्या मुलांना की तुला 2 वर्षापूर्वीच आम्ही संपून टाकणार होतो. त्याचं कशावरून वाद आहे? काय माहित नाही त्यांचं काय वाद आहे. आता तुम्ही एफ आय आर ला बसला होता, ते दाखल झालाय? अजून झाला नाही. त्यांनी आम्हाला बाहेर काढून दिलं. आणि ती जे आरोपीची बहीण सून आणि मध्ये बसलेले. का बसलेले ते मध्ये? सिक्युरिटी द्यायची का त्यांना मध्ये बसून? आणि आम्ही असं उन्हातानात फिरायचं. आमच्या बापास तोंड बी बघितलं नाही आम्ही. मागणी तुम्हाला सांगितली ना मी, त्यांना अटक केलं पाहिजे. त्यांनी त्यांना अटक करा. आम्हाला न्याय द्या बस. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.